24वा श्लोक, चौथा अध्याय, ज्ञान कर्म संन्यास योग। ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना। यज्ञी मी याज्ञिक, हवन हे एक, भोगता तो आणिक दुजा कोणी। ऐसा बुद्धी लागी नाही भेदभाव, हवीर मंत्र सर्व तोची झाला। हवीर मंत्र म्हणजे यज्ञाची आहुती देताना जे मंत्र म्हटले जातात ते, आणि आहुती। ऐसे जे जे सर्व यज्ञ अनुष्ठान पाहे तो संपूर्ण ब्रह्मरूप, तयाचे ते कर्म ब्रह्मरूप होता करोनी अकर्ता सर्वथा तो। यज्ञ करणाराही तोच, यज्ञ स्वतःही तोच, हवनही तोच आणि मंत्रही तोच। मग त्याच्यातून दुसरा भोगता म्हणजे भोगणारा दुसरा कोणी उरतच नाही। त्याच्यामध्ये सर्व सर्व वस्तू काय, सर्व जिन्नस काय, सर्व मंत्र काय, प्रत्यक्ष तो ब्रह्मरूप आहे स्वतःही, आणि ह्या सगळ्या गोष्टी पण ब्रह्मरूप आहेत। त्यामुळे जे जे अनुष्ठान घडतात, मंत्र, यज्ञ, उपास तापास, जे काही तपस्या म्हणा किंवा पूजा पाठ, जे अनुष्ठान घडतात, ती सर्व प्रत्यक्ष तो ब्रह्मरूप होऊन ते करतो। आणि हे सर्व कर्मही ब्रह्मरूप असल्याने अकर्ता होतो तो त्या सर्वाचा, तयाचे ते कर्म ब्रह्मरूप होता करोनी अकर्ता सर्वथा तो। करूनही न करणारा असा आहे तो। कारण आतापर्यंत आपण मी आत्मा आहे या अभ्यासावर आहोत, पण आता त्यांनी आपल्याला पुढच्या स्टेपवर नेता नेता तो म्हणतो आहे की आता तू ही सुद्धा तू नाही राहत, तर तू माझ्याशी एकरूप होतो, ब्रह्मरूप होऊन जातो, असं श्रीकृष्ण परमात्मा त्याला समजावतोय। आणि मग तू पूर्ण माझ्याशी झाल्यानंतर मग सगळा करता करविता मीच आहे, कर्मही मीच आहे, करणाराही मीच आहे, करतो ते पण मीच आहे, क्रिया पण मीच आहे, सर्व काही। त्यामुळे जो साधक आहे तो अकर्ता बनतो, तो काहीच करत नाहीये। कारण दैवमेवापरे यज्ञम योगिनः पर्युपासते, ब्रह्माज्ञावपरे यज्ञम यज्ञेनैवोपजुह्यति। विवेक तारुण्य ज्यासी प्राप्त झाले, ज्यांनी लग्न केले विरक्तीशी, मग जीव ब्रह्म ऐक्य योगाग्नीची उपासना साची आरंभिली। रात्रंदिन यज्ञ कर्मी जे निमग्न, सोहम हंस पूर्ण गुरुवाक्य, त्याची हुताशनी मनासह ज्यांनी आहुती देवनी अविद्येची। योगरूपी अग्निहोत्र स्वीकारिले, याज्ञिक ते भले धनंजया। आता तारुण्य कसं आहे, विवेक संपन्न, विवेकानी जे तारुण्य आलेलं आहे असं ज्याला प्राप्त झालंय, मग तो साधक किंवा योगी म्हातारा असू दे, लहान असू दे, तो कसाही असू दे, विवेकानी सज्ज आहे, विवेकानी सौंदर्य आलेलं आहे त्याच्या विचारांना। विवेक हा सौंदर्यपूर्ण विचार आणतो आपले। विवेक बुद्धी जी आहे ती सौंदर्य म्हणजे ब्युटी येते आपल्या थॉट्सना, आपल्या अंडरस्टँडिंग लेवलला। आपण आपले विचार असे खूप सुसूत्रतापूर्ण असे छान होतात, म्हणजे तिथे काहीही अशी पॉसिबिलिटी उरत नाही की चूक घडण्याची। विवेक इतका तेजस्वी आहे, विवेकाचं महत्व फारच वेगळं आहे, आणि एखाद्या दागिन्याप्रमाणे आहे। उत्तम दागिना घालावा तर तो विवेकाचा। बाकी हे सोन्या नाण्याचे दागिने तर एखाद्या लोखंडाच्या, पितळ्याच्या, तांब्याच्या दागिन्यांसारखे वाटतात। विवेकाचा दागिना ज्यांनी घातला त्याच्यावर येणारं सौंदर्य आणि तारुण्य हे काही फार वेगळंच असतं। असा तो जो नटला आहे, थटला आहे, त्यांनी लग्न कोणाशी केलं आहे तर विरक्ती सोबतच विरक्ती येते। लग्न म्हणजे आपण पार्टनर म्हणतो, आपला जीवन साथी। मग ज्यांनी विवेकाचा दागिना घातला त्याचा जीवन साथी कोण बनला तर विरक्ती। विरक्ती म्हणजे अर्थ, विरक्ती म्हणलं की आपल्याला लगेचच गैरसमज डोळ्यासमोर येतो, एक इमेज येते की सगळं बाई आम्हाला काही नको अशा टाइप्स मध्ये विरक्ती, किंवा सगळं सोडून वनात गेले ती विरक्ती। त्याला विरक्ती म्हणत नाहीत, त्याला विरक्ती म्हणत नाहीत। विरक्त होणं म्हणजे
त्याच्यामध्ये लडबडून किंवा आशेनी आशायुक्त कृती करणं हे आसक्त झालं. आणि आसक्तच्या अपोजिट जी कंडिशन असते ती विरक्त. म्हणजे कर्म सगळं होणार, प्रपंचही सुंदर होणार, पण त्याच्यामध्ये कुठेही अटॅचमेंट नाही, अशी ती विरक्ती. म्हणजे विरक्ती म्हणजे आतून डिटॅच झालेलं व्यक्तिमत्व. तर विवेकाचा दागिना जेव्हा आपल्या अंगावर चढतो तेव्हा आपोआपच विरक्तीशी लग्न होऊन जातं. ही फॅक्ट आहे, ही जोडी आहे, ही आपोआपच येते. म्हणजे त्याच्यासाठी विवेक वेगळा जोपासला म्हणजे मग विरक्ती आणखीन काही एक्सपेरिमेंट करायची जरूरत नसते. कारण मुळात विवेक काय करतो? सत्य असत्याची ओळख सांगड घालून देतो आणि ओळख करून देतो. जेव्हा असत्य काय आहे ते कळतं, सत्य काय आहे ते कळतं, त्याबरोबर आपोआपच विरक्ती येतेच. त्याच्यासाठी काही वेगळा अभ्यास किंवा वेगळं काही सोडून घरदार जाण्याची जरूरत नाही. सगळं आनंद उपभोगत असताना विरक्तीमध्ये जगणं फार गोडी आहे त्याच्यात. आणि फार मोठी कसं सांगू, माझ्याकडे शब्द नाही आहेत हे सांगायला, पण फार सुंदर गोष्ट आहे ही, की अशा पद्धतीनं जेव्हा आपण जगायला लागतो तेव्हा जास्तीत जास्त आनंददायक जीवन जातं आणि खूप जास्त एन्जॉयमेंट पण मिळते आणि एन्जॉय करता येतं. प्रत्येक प्रसंगाला, एक एक क्षणाला एन्जॉय करता येतं आपल्याला, ज्या वेळेला ह्या दोन गोष्टी आपल्या सोबत असतात. मग जीव ब्रह्म ऐक्य योगाग्नीची उपासना साची आरंभिली. उपासना कशाची करता आहेत? तर जीव ब्रह्म ऐक्य. जीव म्हणजे इनकार्नेटेड सोल, जे जीवात्मा म्हणतात त्याला, इनकार्नेटेड सोल. इनकार्नेटेड म्हणजे जो शरीरात आलेला आहे तो तो जीवात्मा, सजीव झालेला जीवात्मा. आणि ब्रह्म म्हणजे परमात्मा, परब्रह्म. त्या जीवात्म्याच्या परब्रह्माशी ऐक्य, अशी ती उपासना आहे. आणि ती कशी? योगाच्या अग्नीवर होणारी, योगाग्नीचा वापर करून केली जाणारी उपासना, अशी ज्यांनी आरंभली आहे. रात्रंदिन यज्ञकर्मी जे निमग्न सोहम हंसा पूर्ण गुरुवाक्य. आणि मग असा रात्रंदिन यज्ञ चालू असताना, यज्ञ कशाचा? तर ह्या अशा पद्धतीनं रोजचा दिवस जगताना प्रत्येक कर्म हे यज्ञरूपात होतं. कारण त्याची आहुती जाते, की हे मी केलं आणि तुमच्या चरणी समर्पित केलं. मी रोज आहुती देतोय, सॅक्रिफाईस. इंग्लिशमध्ये आहुतीला सॅक्रिफाईस म्हणतात. सॅक्रिफाईस देतो आपण. फायर गॉडला सॅक्रिफाईस, सूर्याला सॅक्रिफाईस देतो म्हणजे आहुती देतो आपण. तर त्याला सॅक्रिफाईस म्हणतात. तर आपण प्रत्येक छोटं मोठं कर्म, इथून तिथे गेलो ते कर्म, मुलांसाठी निर्णय घेतले ते कर्म, रोजचा भाजी कोणती आणायची हा निर्णय, भाजी कोणती करायची हा निर्णय, जो काही आपण करतो आहोत, जे काही निर्णय घेतो आहोत, जे काही ऍक्शन करतो आहोत, जे काही गोष्टी आपण प्रत्यक्षात आणत आहोत, ती सगळी करताना तुमच्या चरणी आहुती देऊन समर्पित करून ते केलं जातं. आणि मग असं तो निमग्न म्हणजे आतमध्ये तो कशामध्ये मग्न असतो? तो सोहम हंसहा, म्हणजे मीच तो आहे. सोहम हा अखंड अनुसंधानात त्याचं हे सुरू होतं रोजचं जीवन. सोहम हंसा हे गुरुवाक्य आहे, म्हणजे मुख्य वाक्य आहे. जी महत्वाची वाक्य आहेत त्याला ब्रह्मवाक्य म्हणतात, ते हे वाक्य आहे. तर तसं जो जगतो तो त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. त्याची हुताशनी मनासह ज्यांनी आहुती देवनी अविद्येची. हुताशनी म्हणजे आगीत, अग्नीमध्ये मनासह सगळ्या प्रत्येक गोष्टीची आहुती दिलेली आहे आणि अविद्येची आहुती दिलेली आहे. अविद्या म्हणजे अज्ञान. योगरूप अग्निहोत्र स्वीकारिले याज्ञिक ते भले धनंजया. दैव यज्ञ ऐसे यज्ञासी या नाम आत्मसुख काम पुरविजो. ह्याला दैव यज्ञ म्हणतात. या टाईपच्या यज्ञाला, जीवन यज्ञाला दैव यज्ञ असं नाव दिलेलं आहे त्यांनी.
आता अवधारी सांगेन आणिक जे का उपासक ब्रह्माग्नीचे स्वये ब्रह्मरूप होऊन आपण सर्व ब्रह्मार्पण करीती ते. आता तो आणखीन काही गुण सांगतो आहे. अशा ब्रह्मार्पण केलेल्या अग्नीमध्ये योगा साधक योगी आहेत त्यांचा अजून तो पुढे वर्णन करत आहे. श्रोत्रादींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्यति शब्दादि विषयान्ये इंद्रियाग्निषु जुह्यति. संगमा संयमाग्निहोत्री आणिक ते एक मूळबंधाधिक त्रिबंधांनी. तीन बंध माहिती असतील. संयमाग्नी माझी करीती हवन सर्व ही पावन इंद्रियांचे. वैराग्याचा सूर्य उगवता कोणी कुंडेती रचोनी संयमाची. तेथे इंद्रियाग्नी करिता प्रकट ज्वाळा निघे नीट विरक्तीची. एक आहे त्रिबंध म्हणजे उड्डियान बंध. अरे नाव विसरले. मूलबंध तो पहिलाच दिलेला आहे इथे. मूलबंध उड्डियान बंध हे बंध आपल्या योगाभ्यासात सांगितलेले आहेत. तर एक आहे गळ्याच्या इथे हनवटी जेव्हा आपण खाली टच करतो गळ्याला तो एक बंध लागतो. त्याच्यानंतर पोटाच्या इथे आणि खाली तिसरा गळ्याच्या इथल्या बंधाला मूलबंध उड्डियान बंध पोटाच्या इथे लागतो. मूलबंध खालच्या भागाला लागतो बेसिक चक्राला मूलाधार चक्राच्या इथे. आणि हनवटीच्या इथे नाव विसरले मी त्या बंधाचं. हे त्रिबंध आहेत. ते म्हणजे तीन ठिकाणी ब्लॉक करणं एनर्जीला आणि मग तो प्राणायामाचा अभ्यास करतात. त्याच्याने कुंडलिनी शक्ती जागृत होते. तर अशा पद्धतीचा अभ्यास करणारे संयमाग्निहोत्री आणिक ते एक मूळबंधाधिक त्रिबंधांनी संयमाग्नी माझी करीती हवन सर्व ही पावन इंद्रियांचे. संयमाचा अग्नी जो आपण इंद्रिय दमन करतो. इंद्रिय दमन म्हणजे सर्व इंद्रियांना 10 इंद्रियांना आपल्या कंट्रोलमध्ये आणणं ताब्यामध्ये ठेवणं आपल्या मर्जीनं वागवणं. म्हणजे आत्म्याच्या आपल्या म्हणजे देहभावनेच्या नाही. मी देह आहे असं समजून मग इंद्रियांना आपल्या कंट्रोलमध्ये ते असतातच आपल्या. आपण पाहिजे तसं देहाच्या मर्जीनं चालतात ते नाही. आत्म्याच्या ताब्यामध्ये असणं त्याला संयम अग्नी म्हटलेला आहे. स्वतःच्या कंट्रोलमध्ये असलेले सोलच्या आत्म्याच्या कंट्रोलमध्ये असलेले सर्व इंद्रिय. मग ती 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 होमामध्ये जसं शुद्धी होते हवनामध्ये पावन होऊन निघतात सगळ्या गोष्टी तसं त्या संयमाच्या अग्नीमध्ये इंद्रिय पावन होऊन स्वच्छ होतात. कारण तिथे वासना उरत नाहीत आणि त्यामुळे ती इंद्रिय शुद्धी होते अशा पद्धतीच्या साधनेमुळे. ह्याच्यामध्ये योगाभ्यासाचा हा भाग आहे. जेव्हा योगाभ्यास करतात म्हणजे काही आसनं आहेत महत्वाची नंतर प्राणायामाचा अभ्यास आहे आणि त्याच्यामध्ये त्रिबंध लावून जो प्राणायामाचा अभ्यास आसनांचा अभ्यास करतात तेव्हा ते इंद्रिय कंट्रोलमध्ये येतात आणि ती हठयोगी याचा वापर करतात. आणि जरुरी नाहीये आता आमच्या साधनेमध्ये सुद्धा याचा इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे ऍप्लिकेशन आहे. आणि त्याच्याने क्लिन्सिंग होतं आपल्या आतल्या मेरिडियन्स म्हणजे नाड्या नाड्या आपले एनर्जी सेंटर म्हणजे चक्रास आणि आपले ऑर्गन्स हे सगळे पूर्ण क्लीन होतात. इडा पिंगला आणि पिंगला आणि सुषुम्ना या तिन्ही नाड्या आणि अनेक आतमध्ये असलेल्या इंद्रियांचं मध्ये नाड्यांचं जे जाळं आहे ते आपली एनर्जी बॉडी पूर्ण क्लीन होते या प्रोसेसमध्ये. अशी ही ती प्रोसेस सांगितलेली आहे. वैराग्याचा सूर्य उगवता कोणी कुंडेती रचोनी संयमाची. तेथे इंद्रियाग्नी करिता प्रकट ज्वाळा निघे नीट विरक्तीची. आता त्यांनी प्रत्येकाला उपमा दिली आहे. सूर्य कसा तर वैराग्याचा जो तळपतो. वैराग्याचा सूर्य म्हणजे वितरागी स्वभाव जो असतो तो असा तळपता सूर्यासारखा असतो.
कारण त्याच्यावर तेज आलेलं असतं. वितरागी म्हणजे विरक्त, दुसरा शब्द आहे वितरागी. तर विरक्त व्यक्तीच्या चेहऱ्यावर किंवा व्यक्तिमत्व ते असं तळपत्या सूर्यासारखं असतं, तेजस्वी असतं. म्हणून त्याला वैराग्याचा सूर्य असं म्हटलं आहे. कुंडे ती रचोनी संयमाची. म्हणजे कुंड कसं असतं, जर आपल्याकडे आपण आता पूजेला जर जेव्हा गुरुजी येतात ते म्हणतात तुमच्याकडे कुंड आहे का, तर आपण जर म्हटला माणूस की नाही हो आमच्याकडे ते मेटलचं धातूचं कुंड नाहीये, तो म्हणतो काही हरकत नाही, 4-5 विटा आहेत का तुमच्याकडे. तर त्या विटा म्हणजे कशा, अशा 4 बाजूनी आपण लावतो त्या विटा आणि कुंड बनवतात. डबल डबल विटा ठेवून खाली 2 विटा जमिनीवर आणि असं रचून ते. तर ते कुंड म्हणजे काय की सगळ्यांना असं रचलं आहे, व्यवस्थित सिस्टमॅटिकली लावलं आहे आणि रस्ते बंद करतात. हे की नाही, त्याला बांधून टाकतात त्या शेपला असं चौकोनी करून. तर तसं संयम असा हा सगळ्या वासनांना असं चारी बाजूनं लिमिट करतो. लिमिटेशन टाकणं. कुंड म्हणजे काय, अग्नी असा कुठेही आडवा तिडवा आपण हवन करतो तेव्हा असा आडवा तिडवा नुसती लाकडं रचत नाही होळी केल्यासारखी. आपण त्याला शेप देतो प्रॉपर, की त्या छोट्याशा जागेमध्येच अग्नी रचला गेला पाहिजे, अग्नी जळला पाहिजे, प्रकट झाला पाहिजे. तर म्हणून त्याला लिमिटेशन टाकतो आपण. तर ते कुंड ती रचोनी असं म्हटलंय. आणि संयमाची रचना करून आणि त्याला लिमिटेशन टाकून, संयम म्हणजे लिमिटेशन, ती इंद्रियांवर टाकून मग तिथे इंद्रियाचा अग्नी प्रकट करायचा. म्हणजे संयम घातल्यानंतर इंद्रिय जेव्हा काम करतात तेव्हा ती अग्नीप्रमाणे शुद्ध होऊन काम करतात, सर्व इंद्रिय आपली. त्याचं प्युरिफिकेशन होतं. पेटले सर्पण पाची कुंडातून तोची विकारांचे पेटले सर्पण. आणि हा ज्वाळा कशाच्या निघे, नीट विरक्तीच्या. तो विरक्त झालेला आहे तशा त्याच्या ज्वाळा अशा शुद्ध असतात आणि उंच जात असतात वर आकाशापर्यंत. तर त्या अशा ज्वाळा अशा पक्क्या पेटलेल्या असतात आणि अशा गरम. विरक्त माणूस असा गरम असते त्याची एनर्जी. म्हणजे त्याच्यावर कोणी आपलं उगीच काही हे करायला जायला लागेल, त्याचा फायदा घ्यायला जाईल किंवा काही कशात तरी हे करेल, तर तो चटका बसेल त्या माणसाला, जर कोणी छेडायला गेलं विरक्त माणसाला तर. असं त्याचं ते तळपत व्यक्तिमत्व असतं सूर्यासारखं. सूर्याला कोणी टच नाही करू शकत. तसं विरक्त माणसाला पण कोणाची बिशात नसते की काही म्हणतील किंवा कोणी काही डाग लावू शकेल, अशी ती व्यक्तिमत्वामध्ये तळपणं त्याच्या असतं, प्रचंड तेज. आणि अशा व्यक्तीच्या सरपण कसलं आहे, सरपण म्हणजे जळायला लागणारं सामान. तर ते विकारांचं टाकलेलं आहे त्यांनी. सर्व त्याचे विकार त्याच्यामध्ये टाकलेत. षड विकार जे सांगितले आहेत, राग, लोभ, क्रोध, मोह, मत्सर, दंभ, दर्प, अभिमान, अहंकार, हे सगळे सरपण म्हणून पेटायला त्यांनी टाकलेले आहेत. त्यामुळे तो अग्नी कसा असा प्रज्वलित झालेला आहे मस्तपैकी. पाची कुंडातून इंद्रियांच्या. 5 कुंड म्हटले इंद्रियांची जी आहेत आपली, त्याच्यातनं ते विकार सगळे सरपण म्हणून टाकलेले आहेत. आशा रूपी धूर निघोनिया जाता, अग्नी प्रज्वळता तया माझी. आता धूर म्हणजे काय असतो, त्यातनं तो काळा जो निघून जातो, विलीन होतो आकाशामध्ये, तो धूर म्हणतो आपण. तर तो कसा, आशा निघून जातात जेव्हा विरक्ती येते. आणि ह्या पद्धतीचा होम, हवन किंवा यज्ञ आपण कर्मांचा करतो, तेव्हा आशा ही धुरासारखी निघून जाते. काळी आशा जी असते आपल्या जीवनातली, आशेवरच माणूस खूप पुढे 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 जात असतो. पण त्या आशेनी माणूस पुढे जातो, पण त्याच्याबरोबर दुःख पण सोबत येतं. कारण काही दिवसांनी लक्षात येतं की अरे, ह्या आशेनी मी हे करायला गेलो पण हे माझ्याप्रमाणे झालंच नाही. मग पुन्हा हे होतं की नाही, फेल्युअरचं म्हणजे ती आशा ही काळ्या स्वरूपाची आहे, मलिन आहे, घाणेरडी आहे, काळ्या रंगाची आहे आशा. म्हणून तिला धुराचं उपमा दिलेली आहे. मग ते कौशल्य विधियुक्त देती बहुत आहुती विषयांच्या. मग एक 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 त्याला काय खाण्याचा शौक आहे, मग काय फिरण्याचा शौक आहे, मग काय वस्तू घालायचा शौक आहे. असं हळू हळू साधक. आणि हा अग्नी काही एकदा करायचा नाहीये. अग्नी म्हणजे यज्ञ हा सतत चालतो. हीच ती साधना आहे की त्याच्यामध्ये आपण एक 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 गोष्टीला असं अग्नीला आहुती देऊन टाकतो की चल या. आणि हे काही स्पॉन्टॅनियसली होतं, हे काही असं प्लॅनिंगनी होत नाहीत गोष्टी की आज मी काय जेवण माझं टाकलं, असं नसतं ते. त्यातल्या ते साधनेला लागलं किंवा तुमची साधना त्या वळणावर
निघाली की आपोआपच इंट्युशन लेवलवर तुम्हाला गायडन्स येत जातो आणि एक एक गोष्टी कशा आपल्यातून निघून जातात पत्ता सुद्धा लागत नाही. इतक्या सहजपणे त्या सगळ्या गोष्टी होत असतात. सर्वाणींद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वती ज्ञानदीपिते. ऐशा परी कोणी अंतरीचे दोषक शाळीले निशेष गुडाकेशा. गुडाकेशा नाव हे अर्जुनाचं आहे. तेवी अवधारी कोणी आणिकांनी घेऊनी अरणी हृदयाची तेथे विवेकाचा मंथा बळकट बांधियेला नीट शांतपणे धीरवृत्तीने तो धरोनी दाबून केले घुसळण गुरुवाक्ये. गुरुवाक्य कोणतं आहे? सोहम. सोहम ह्यानी जेव्हा तो घुसळायला सुरुवात करतो आतलं विवेकाची काय म्हटली आहे त्यांनी? विवेकाचं मंथन. विवेक म्हणजे मध्ये जे घुसळायला धरलेलं आहे त्यांनी ते घुसळलं जातं सगळं आतलं विचार किंवा काय जे काही चालू असतं आतमध्ये आणि त्याच्याने आपण सतत 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 ते घुसळण करत असतो, मंथन करत असतो आतमध्ये की काय चालू आहे, काय काय काढायला पाहिजे, काय बरोबर आहे काय नाही. ही ऍक्च्युली घडतं बरं, म्हणजे हे ह्याच्यात म्हटलेलं आहे. आता मी म्हणजे हे सगळं ऐकायला थोडस असं वाटत असेल त्यांनी काय लिहिलंय आणि कसं अप्लाय होणार आणि काय एवढं करायचं का, कसा अग्नी काय ते एवढं वर्णन आहे. पण एक गोष्ट मी सांगते की माझा अनुभव ना, की जेव्हा आता साधना करायला लागलो, गुरु मिळाले, सगळं झालं, मग आता संपतं का सगळं? तर नाही. हळूहळू हळू आपल्या नकळत जसं ते लहान मुलाला आपण नर्सरीत टाकतो, त्याला काही कळत नाही. नर्सरीत गेला, मग काय केजीत गेला, मग ग्रेड 1 ला गेला. दरवेळेस आपला ग्रॅज्युएशन प्रोग्राम होतो, टोपी घालतं ते छोटं मूल आणि फोटो काढतं, कौतुक करतात आई वडील. ते मला नाही वाटत त्या मुलांना काही कळत असेल, छोट्या मुलांना. मग थोडं दुसरी तिसरीला गेल्यानंतर त्यांना अवेअरनेस येतो की अरे नाही, आपण एक वर्ष एका क्लासमध्ये, मग आपण काहीतरी टेस्ट देतो, मग आपण पुढच्या क्लासमध्ये जातो. हे थोडंसं पुढे आल्यानंतर मग मुलांना ते अवेअरनेस येतो आणि मग स्वतःहून मग प्रयत्न करतात. मग एक्झामची प्रिपरेशन करणं तिसरी चौथीच्या पुढे. आणि मग त्यांना कळतं की अरे हा पहिला आला, मला मार्क चांगले मिळाले. हे हळूहळू कळायला लागतं. अगदी तसाच हा डिसिपलशिपचा पाथ आहे. म्हणजे अगदी पहिल्यांदा आपल्याला काही पत्ता नाही लागत. गुरु मिळाले, आपलं गोडीत गोडीत छान सगळं चाललेलं आहे, पण ते गुरु कधी आपल्याकडनं प्ले वे करून घेतात, नर्सरी करून घेतात, मग कधी आपला केजी होतं, आपल्याला पत्ता सुद्धा लागत नाही. ग्रेड 1 होऊन जातं आणि मग हळूहळू आपण ग्रेड 2 ला 3 ला आल्यानंतर आपल्याला कळतं, अच्छा हो, आता आपण डिसिपल म्हणजे शिष्यत्वाच्या पायऱ्या चढत आहोत. मग तिथपर्यंत आपल्याला बऱ्यापैकी चांगली ग्रीप आलेली असते विषयांची, जशी छोट्या मुलांना आलेली असते. त्यांना सगळे विषय कळत असतात. अच्छा, मॅथ्स नावाचा एक सब्जेक्ट आहे, अमुक आहे अमुक आहे. तसंच आपलं पण असतं. मग आपण हळूहळू हळू बोट धरून गुरूंचा पुढे 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 जात असतो आणि जेव्हा पहिली दुसरी झाल्यानंतर तिसरी चौथी पाचवीला यायला लागतो, तेव्हा मग आपल्याला गांभीर्य कळतं की ओके, आता मी या स्कूल म्हणतात, स्पिरिच्युअल स्कूल्स आहेत वेगळी वेगळी. म्हणजे क्रियायोगाचं वेगळं स्कूल आहे, आमचं प्राणिक हिलिंग स्कूल वेगळं आहे, नंतर योगाभ्यासाचं स्कूल वेगळं आहे, नंतर ते एक श्री एम म्हणून आहेत, त्यांचं स्कूल वेगळं आहे, किंवा आपले सद्गुरू आहेत त्यांचं स्कूल आहे. दीज आर ऑल स्पिरिच्युअल स्कूल्स. ही स्कूल्स आहेत आणि मग तिथे जेव्हा प्रत्येक जण जातो, जॉईन करतो, पहिले ट्रायल म्हणून बघतो, मग विचार आवडतात, कनेक्शन बनतं. ते ऍक्च्युली सगळं सोलचं कनेक्शन असतं. सोल स्वतः डिसाइड करतो की कुठल्या स्कूलला जॉईन करायचं. कारण गंमत अशी आहे, आणखीन एक सिक्रेट सांगते, की आपल्याला वाटतं या जन्मात आपल्याला अमुक व्यक्ती भेटली, अमुक गुरु मिळाले, अमुक 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 पंथ आहे आपला. पण तसं नसतं. आपला सोल मेनी इन्कारनेशन पासून त्या स्कूलला फॉलो करत असतो. हे हे एक सिक्रेट आहे, हे रियालिटी आहे. आणि पुन्हा पुढच्या इन्कारनेशन मध्ये आपल्याला त्याच पंथाचा ह्याचा लाईनेजचा गुरु आपल्याला मिळतो आणि आपण मागच्या वेळेस झालेलं असतं, मागच्या इन्कारनेशन जन्मातलं जेवढी साधना झालेली असते त्याच्या पुढचा आपला जर्नी सुरू होतो. ही अशी अनंत जन्मांची साधना असते.
ती मग अशी परमहंस वगैरे होण्याच्या स्टेजला जाऊन पोचणाऱ्या साधकाच्या उपयोगी पडते. हे एक झालं. दुसरं मी सांगत होते की दुसरी तिसरी झाल्यानंतर चौथी तिसरी चौथी पाचवीला आल्यानंतर आपल्याला अवेअरनेस येतो की अरे आपण या अमुक अमुक स्कूलमध्ये आहोत, स्पिरिच्युअल स्कूलमध्ये, आणि त्याच्यामध्ये आता आपली ग्रोथ चालू आहे. अच्छा ठीक आहे. मग त्याच्यामध्ये प्रत्येक स्कूलचा वेगळा वेगळा सिस्टम आहे. त्यांनी प्युरिफिकेशन मेथड्स दिलेल्या आहेत. साधना करण्याच्या आधी प्राणायाम आणि अभ्यास दिलेला आहे, आणि ते आधी करून मग साधनेला कसं बसायचं, मग ती ध्यान साधना कशी करायची, हे प्रत्येक स्कूलची आपली मेथड आहे. त्याच्यामध्ये काही म्हणजे काही कमी जास्त वगैरे असं कोणीच काही नसतं. सगळे सेमच लेवलवर काम करत असतात. तर हे सगळं झाल्यानंतर मी हे सांगतेय की इथे आल्यानंतर जेव्हा अवेअरनेस येतो डिसिपलला, की मग तिथून हा जो सांगितलेला अभ्यास आत्ता इथे 2-3 श्लोकातला आजच्या दिवसाला आपण जे 24 पासन श्लोक सुरू केले, तिथूनच्या पुढच्या अवेअरनेसच्या गोष्टी सुरू होतात की अरे नाही, मग अरे माझ्यात अजून संताप अजून आहे, किंवा अमुक गोष्ट अजून खटकतीये, किंवा अमुक ऑब्स्टॅकल्स म्हणतो आपण, म्हणजे अडचणी आपल्या ऑरामध्ये येत आहेत, त्या काढल्या पाहिजेत. मग हे काढलं की मी असं असं करत 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 पुढे जातो. आणि हे जे आहेत ना, की जे काढणं म्हणते, तोच आहे हा योगाग्नीमध्ये दिलेली आहुती. मग आता रोजच्या साधनेमध्ये सुद्धा मला सुद्धा अवेअरनेस असतो की अरे नाही, हा काहीतरी अमुक गोष्ट आपल्याला 2 दिवसापासून खटकतीये, आपल्या याच्यामध्ये हर्डल बनतीये काहीतरी रोजच्या रुटीन मध्ये किंवा साधनेमध्ये किंवा काहीही म्हणा, आत्म्याच्या प्रगतीमध्ये, तर लगेचच त्याची आहुती दिली जाते. म्हणजे आहुती दिली जाते म्हणजे त्याला काढून टाकण्यासाठी ते समर्पित केलं जातं. त्या प्रोसेसेस असतात ज्या स्कूलमध्ये प्रत्येकाच्या शिकवलेल्या असतात, स्पिरिच्युअल स्कूलमध्ये, आणि तशा त्या केल्या जातात. तर ह्या पद्धतीनं या आहुती दिल्या जातात. आपण घरात बसून या आहुती देऊ नाही शकत. हे सगळं गुरु आपल्याकडनं करवून घेत असतात, आणि त्यामुळे टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही. हे आपोआप, हे फक्त आपल्याला श्रीकृष्णानी, परमात्मा श्रीकृष्णानी अख्खा रस्ता दाखवलेला आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की वरून आपण पाहतोय, जसं प्लेन मधनं आपण सिटी बघतो ना, अच्छा इथून हे असं आहे असं आहे असं आहे, किंवा एखाद्या थोड्या उंचावरनं आपण टॉप बिल्डिंग मधनं आपल्याला सगळे दिसतं ना, अरे इथपर्यंत दिसतंय, अरे अमुक बिल्डिंग पण दिसते, अरे तो चौक पण दिसतोय. असं टेरेसवर जाऊन आपण म्हणतो ना, अरे अमक्या चौकातली पण बिल्डिंग दिसते. तसं त्यांनी आपल्याला व्ह्यू दिलेला आहे की काय काय आहे, कसं कसं आहे, आणि कसं कसं जायचं आहे. त्यामुळे कधीही एकदम वाचून ऐकून टेन्शन घ्यायचं नाही. शेवटी जाणार सगळे त्याच मार्गाने आहेत. प्रत्येक जीवाची उन्नतीकडे जाण्याचा पाथ आहे. त्याला सोडून कुठेही कुठलाही जीव, प्राणी सुद्धा, प्राण्याचा जीव सुद्धा जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यामुळे घाबरून जायचं नाही, मात्र लक्षात जरूर ठेवायचं की ह्या या पद्धतीनं हा मार्ग आहे, आणि अशी आहुती देत 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 पुढे प्रगती होत असते. साधना ती होता ह्यापरी संपूर्ण, झाले उज्जीवन ज्ञानाग्नीचे. अशा पद्धतीनं साधना झाल्यानंतर घुसळण करून करून विवेकाची रवीनं जेव्हा आपण आपल्या वृत्तींना, याला त्याला स्वभावाला घुसळत जातो, आणि मग त्यातनं ताकही निघतं आणि लोणी पण निघतं. तर ते तसं तसं आपल्याला फरक सेपरेशन होत जातं की हा अवगुण आहे, अमुक चांगला गुण आहे, याला टाकायचं याला ठेवायचंय. असं करत 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 आपली प्रगती होत असते. आणि ह्या पद्धतीनं ज्ञानरूप अग्नी म्हटलं आहे त्यांनी, जो झाले उज्जीवन ज्ञानाग्नीचे. जेव्हा ज्ञानाचा अग्नीमध्ये सगळं तावून सुलाखून निघतं, तेव्हा तो साधक तेजस्वी होऊन पूर्ण होण्याकडे त्याचे प्रवास सुरू होतो. वृद्धी सिद्धींचा जो मोहरूपी धूर आधी गेला पार निवर्तोनी, मग ज्ञानाग्नीचा स्फुल्लिंग बारीक दिसू लागे देख तेजोमय. यमनियमांनी निर्दोष जे मन शुष्क पेटवण तेची झाले. आता इथे यमनियमांचा म्हणजे व्हर्च्यूजचा उल्लेख आलेला आहे, की जिथे व्हर्च्यूज म्हणजे आपले नियम घालून दिलेले आहेत की प्रेमाने वागायचं, दुसऱ्याला दुखवायचं नाही, दुसऱ्याचा राग करायचा नाही, अपमान करायचा नाही, सत्य बोलायचं, खोटं बोलायचं नाही, मॉडरेशन म्हणजे लिमिटेड रिसोर्सेस मध्ये राहायला शिकायचं, उगीचच साठवण करत जायची नाही.
त्याच्यानंतर ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. आपल्या शरीराला व्हेकल्सना प्रॉपर वापरून आळस बाजूला केला पाहिजे आणि ऍक्टिव्ह पाहिजे आपली फिजिकल बॉडी. त्याच्याशिवाय आपल्याला पुढचं 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 चांगलं सुचत नाही. त्यामुळे ह्या व्हेकलला पण साफ सुथरं चांगलं हेल्दी ठेवणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक गोष्टी केल्या पाहिजेत. हे सगळे यम नियम आहेत, ते आपल्याला जगायला पुढचं शिकवतात. यम नियमांनी निर्दोष जे मन शुष्क पेटवण त्याची झाले, ऐसे आयतेच लाभता जळण मग ज्वाळा पूर्ण प्रकटली. त्याची ज्वाळे माझी होमिल्या विविधा समृद्ध समिधा वासनांच्या समिधा वर पण तेच उदाहरण दिलेलं आहे की ते वासनांनाच त्यांनी आहुतीमध्ये टाकलेलं आहे. अहम ममत्वाचे ओतोनिया घृत, जे तूप आहे ते कशाचं टाकलं आहे? अहंकाराचं आणि ममत्व. हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे आपण जे म्हणत राहतो. अगदी छोट्याशा पेन पेन्सिल घरातल्या टेबल खुर्चीपासनं आपण मुलं बाळ घरदार सगळीकडे आपण जातो. ते सगळं ममत्व जे आहे त्याचं ते तुपाच्या रूपानं अग्नीत घालायचं आहे की हे समर्पित केलं, त्याची आहुती दिली. तो पेटावा अग्नी म्हणून दूध घालतात ना. होताची प्रदीप्त ज्ञानाग्नी तो. मग जेव्हा असं तावून सुलाखून निघाल्यानंतर ज्ञानाचा अग्नी पेटतो, म्हणजे ज्ञान प्राप्त होतं. अग्नी म्हणजे ज्ञान प्राप्त होतं आपल्याला. इंद्रिय कर्मांच्या आहुती तयात देती ते दीक्षित सोहम मंत्रे. प्राणकर्मरूप स्त्रुवेच्या सहित देता ज्ञानाग्नीत पूर्णाहुती. ऐक्यबोधरूप अवभृ अवभृत स्थान तेथे घडे जाण सहजेची. संयमाग्नी माझी इंद्रिय कर्माचे हवन ते साचे होता मग. आत्मसुखरूपी उरे हुत शेष तोची पुरोडाश भक्षिती ते. कोणी ऐशा रीती करोनी यजन पावले निर्वाण त्रिभुवनी. यज्ञक्रिया ऐशा जरी भिन्न भिन्न प्राप्य वस्तू जाण एकचिती. आता इथे वेगळ्या वेगळ्या यज्ञक्रिया असू शकतात. म्हणजे आपल्याला पण माहितीये की यज्ञांचे प्रकार वेगळे 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 दिलेले वेदांमध्ये असतील, पण त्याचं अल्टिमेट रिझल्ट काय आहे? तर ती आहुती आहे आणि त्यातनं वस्तू एकच प्राप्त होते, ती म्हणजे ब्रह्माचं प्रेम आणि ब्रह्माशी ऐक्य, ब्रह्मैक्य आपल्याला मिळतं. तर ह्या पद्धतीनं अग्नीचं प्रज्वलन करून यज्ञ करण्याचं, ज्ञानाग्नी कसा करायचा आणि ज्ञान पूर्ण कसं व्हायचं हे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काय काय कशा कशाचा आपण वापर करतो ते सांगितलेलं आहे. काहीतरी वेगळे वेगळे शब्द आलेत, त्याचा जरा मी अर्थ बघते. पुरो पुरोडाश म्हणजे यज्ञात हवन करून जे शिल्लक राहते ते हवनीय द्रव्यशेष. आणि अवभृत स्थान म्हणजे यज्ञ समाप्तीचं शेवटचे स्नान असं सांगितलंय त्यांनी. इथे स्थान म्हटलंय, त्याचं स्नान असं आहे. अवभृत स्नान. ऐक्यबोधरूप अवभृत स्नान तेथे घडे जाण सहजेची. संयमाग्नी माझी इंद्रिय कर्माचे हवन ते साचे होता मग. आत्मसुखरूपी उरे हुतशेष तोची पुरोडाश भक्षिती ते. कोणी ऐशा रीती करोनी यजन पावले निर्वाण त्रिभुवनी. स्त्रुवे. अच्छा, हा एक वेगळ्या प्रकारचा अग्निविधी दिलेला आहे त्यांनी. मागे दिलाय तो वेगळा आहे आणि हा पहिलाच त्यांनी म्हटलाय प्राण कर्मरूप स्त्रुवेच्या सहित. हम्म.
ध्रुव. ध्रुव म्हणजे होमात आहुती घालण्याचे एक यज्ञ पात्र. त्या सगळ्या वस्तू. ऐकू येत नाहीये नीटली ना. अवभृत स्थान पण नाही कळलं. आवाज नाही येते का? आता येतोय का? हा नेम नाही, त्यावेळेला फक्त ना आवाज नव्हता येत. आता परत एकदा प्लीज सांग. अवभृत स्नान म्हणजे काय? हवन म्हणजे यज्ञ होम पूर्ण झाल्यानंतर जो आंघोळ करतात ना, ते स्थान नाही आहे, ते स्नान आहे खरा शब्द. अवभृथ अच्छा. स्नान असा आहे स्नान. तो शब्द. ओके. नंतर हा हा. पुरोडाश म्हणजे जे अग्नीमध्ये आहुती दिल्यानंतर सगळा होम झाल्यानंतर जे उरतं ना शेवटचं, ते ते आहे. आणि होमात आहुती घालण्याचं एक यज्ञ पात्र म्हणजे प्राण कर्मरूप प्राणाचा पण एक यज्ञ सांगितलेला आहे. तो देता ज्ञानाग्नित पूर्णाहुती ऐक्यबोधरूप अवभूत स्नान तेथे घडे जाण सहजेची संयमाग्नी माझी इंद्रिय कर्माचे हवन ते साचे होता मग आत्मसुखरूपी उरे हुत शेष तोची पुरोडाश भक्षितिते कोणी ऐशा रीती करोनी यजन पावले निर्वाण त्रिभुवनी यज्ञक्रिया ऐशा जरी भिन्न भिन्न प्राप्य वस्तू जाण एकचिती द्रव्य यज्ञाप द्रव्य यज्ञास्तपो यज्ञा योग यज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतया संशित व्रता एका द्रव्य यज्ञ ऐसी देती संज्ञा नाम एका यज्ञ तपो यज्ञ. मी म्हणलं ना वेगळे वेगळे यज्ञ सांगितलेले आहेत आपल्या शास्त्रामध्ये. योगयज्ञ ऐसा बोलिला आणिक वाग्यज्ञ हे देख नाव एका तेथ शब्दानेची शब्दाचे हवन होते उच्चारून वेद मंत्र जेथ ज्ञानद्वारा आकळे ते ब्रह्म तया यज्ञ नाम ज्ञान यज्ञ सकळ हे यज्ञ अत्यंत कठीण त्यांचे अनुष्ठान दुर्घटकी परिजितेंद्रिय आले जे संसारी तेची अधिकारी जाण तेथे यज्ञ अनुष्ठानी प्रवीण ते भले योग बळे झाले सुसंपन्न म्हणून या जीव बुद्धीचे हवन करीती ते जाण आत्मरूपी वेगळे वेगळे यज्ञ सांगितलेले आहे. एक तपोयज्ञ सांगितलेला आहे म्हणजे तप तप करून शरीराला तापवून जो यज्ञ केला जातो यज्ञ म्हणजे ऍक्च्युली यज्ञ नाही झाला तो तपाग्नीमध्ये जळून म्हणजे आपण बघितलं ना पूर्वी जे आपल्या रावणाने पण एक तप केलेलं होतं तशा पद्धतीचे तप करून त्याला तपाग्नीमध्ये तावून सुलाखून निघून जो प्युरिटी व्हायची त्याची तशा पद्धतीनं योग यज्ञ वाग्यज्ञ म्हणजे भाषा शब्दांचा वापर करून वेदमंत्र उच्चारून जे होम हवन केलं जातं ते ज्ञानाद्वारा आकळे ते ब्रह्म तया यज्ञानाम जो ज्ञानाच्या अग्नीमधनं तावून सुलाखून निघतो आणि ज्ञानाचा अग्नी तळपून चांगलं त्याला ज्ञान प्राप्त होतं तो ज्ञान यज्ञ सांगितला आहे असं वेगळं वेगळं ज्या पद्धतीनं ही यज्ञ करण्याची आपल्या शास्त्रामध्ये मेथड सांगितलेल्या आहेत प्रत्येकाची वृत्ती कशी असेल प्रत्येकाला काय सुटेबल असेल त्या पद्धतीनं त्याची साधना होते आणि हा सगळा भाग साधनेचा आहे म्हणजे काही लोक आहुती आजही देतात म्हणजे मी त्या एक ह्याच बघितलेलं आहे त्या आता परवाच कोणी आपल्या ह्याच्यात हा काकूंनी सांगितलं होतं ना की त्या कुठल्या कलाकार आहेत त्या आल्या होत्या म्हणून सांगत होत्या त्यांचं नाव विसरले मी तर तिचे स्मिता व्हिडिओज जयकर. हा स्मिता जयकरचे व्हिडिओज मी पण बघितलेले आहेत पूर्वी तर ती पण यज्ञ आहुतीचं खूप महत्व सांगते आणि रोज सकाळी ती ती ज्या स्कूलला फॉलो करते ते लोक छोटस त्यांचं अग्निकुंड इवन मी सेम व्हिडिओ त्या टाईपच्या टीचिंगचा मी हेमा मालिनीचा पण बघितलेला आहे तर ती ती पण सकाळी रोज छोट्याशा अग्निकुंडामध्ये ते काही आहुती देऊन ती साधना काय ती करतात तर म्हणजे अशा पद्धतीचे साधनेचा प्रकार आजही आहे अवेलेबल आणि काही स्कूल्स फॉलो करत आहेत तर या वेगळ्या वेगळ्या हा साधनेचे भाग आहेत वेगळे वेगळे प्रत्येक सोलचं जसं असेल तसं तसं त्याचा
जर्नी असतो त्यांनी. म्हणून कंपल्शन असलं ठेवायचं नाही आपण, की अमुक करतो म्हणजे आपण हे करायला पाहिजे असं नसतं. त्या सोलला जे आवश्यक असतं त्याला तसंच तसंच मिळत जातं. त्यामुळे कधीच आपण अडकून नाही पडायचं आणि वाईटही वाटून नाही घ्यायचं, की मी आता कुठे अ, घरामध्ये हे करू किंवा आमच्याकडे चालणार नाही वगैरे असले विचार नाही. मग आपण दुसऱ्या प्रकारचा यज्ञ करावा, ज्ञानाचा करावा, तपाचा करावा किंवा साधनेचा करावा, जे काय असेल ते, जे अवेलेबल आपल्याकडे असेल. कारण हा अख्खा सोलचा जर्नी आहे. हे अख्खं जीवन ना प्रत्येकाचं सोलच्या डिव्हाइन प्लॅन प्रमाणेच चालतं. कोणी काही कुठलाही बदल त्याच्यामध्ये करूच शकत नाही. म्हणजे माणसाची तिथे अक्कल आहेच नाही ऍक्च्युली. त्यामुळे त्याचं काही आपण वाटून नाही घ्यायचं. जसं जसं ज्याचा ज्याचा मार्ग पंथ असेल त्या त्याप्रमाणे त्याला ते प्राप्त होत जातं आपोआप. अपाने जुगती प्राणम प्राणे पानम तथा परे प्राणापान गती रुत्वा प्राणायाम परायणा. कोणी प्राणद्रव्ये करीती हवन अभ्यासे अपान अग्नी माझी. आता बघा, मगाशी प्राणयज्ञ आला होता. आता जो आपण प्राणायाम करतो ना तो सुद्धा यज्ञरूप मानला गेलेला आहे. कारण ह्याच्यामध्ये सुद्धा अग्नी प्रकट होतो. मणिपूर चक्रामध्ये, म्हणजे आपल्या मधल्या सेंटरमध्ये, तिथला जो अग्नी आहे तो जागृत करतात आणि तो पॉवरफुल करतात. तर तो प्राणापानानेच होतो. प्राण आणि अपान म्हणजे जो श्वास आणि म्हणजे इनलेशन आणि एक्झलेशन, हे ह्या दोन्हीच्या ज्या मेथड आहे, हार्मनी मध्ये जो चालतो, आला गेला आला गेला, तर तो जो रिदमिक सायकल आहे त्याची, त्याच्याप्रमाणे आतमध्ये जो अग्नी निर्माण होतो त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींची आहुती मनुष्य घालतो. त्या पद्धतीचा सुद्धा प्राणायामाने सुद्धा यज्ञ करता येतो आणि करतात साधक. कोणी प्राणद्रव्य करीती हवन अभ्यासे अपान अग्नी माझी. कोणी एक प्राणी अपान अर्पिती कोणी निरोधिती दोन्ही दोही तेही. ऐसे अग्निहोत्र जे का स्वीकारिती तयासी बोलती प्राणायामी. जे प्राणायामाचा अभ्यास करतात ते त्या पद्धतीनं तो अग्नी वापरतात. अपरे नियताहारा प्राणान प्राणेश जुहती सर्वे पेते यज्ञविदो यज्ञ क्षपीत कल्मषा. सर्व आहारांचा करोनी संयम हठयोग क्रम स्वीकारोनी. आता हा पुढचा अग्नी सांगितलाय. कोणी प्राणाग्नीत प्राणाचेची जाण करीती हवन उत्कंठेने. ऐसे यज्ञ करते मोक्षेच्छू सकळ यज्ञे मनोमळ प्रक्षाळिती. अविद्या संपूर्ण जोळोनिया अविद्या संपूर्ण जळोन या जाता उरे स्वभावता निज वस्तू. तेथे नुरे अग्नी नुरे यज्ञ करता अनुभवा येता ऐक्य भाव. हा कुठल्याही पद्धतीने जेव्हा आपण यज्ञ साकारतो आपल्या जीवनामध्ये, कुठल्याही प्रकाराने करा. कर्माचा सुद्धा अग्नी आहे. कर्म करून जो आपण समर्पित करतो त्याची आहुती देतो तो कर्माग्नी, कर्माचा यज्ञ झाला. कोणी प्राणाचा यज्ञ करतात, कोणी कर्माचा करतात, कोणी तपानी करतात. प्रत्येकाची साधना वेगळी वेगळी आहे, पण रिझल्ट प्रत्येकाचा एकच आहे. ब्रह्मैक्य, ब्रह्माशी एकरूप होणं. अशा पद्धतीनं अविद्या संपूर्ण जळून जाता. म्हणजे या सगळ्या प्रोसेस मधनं अल्टिमेटली होतं काय काम, और त्याचा एंड एकच रिझल्ट येतो. त्याचं कारण असं की अविद्येचा नाश होतो, म्हणजे अज्ञानाचा नाश होतो. या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठल्याही प्रकाराने आपण यज्ञ करा, त्याच्यामध्ये अज्ञानाचा नाश होतो. आणि अज्ञानाचा नाश झाल्यावर आपल्याला सत्य कळतं विवेकामुळे, की एकच सत्य आहे ते म्हणजे परब्रह्म. ब्रह्माचं सत्य सत्य असणं आणि ब्रह्मार्पण सर्व असणं आणि ब्रह्मानीच परिपूर्ण सर्व आहे हे सगळं कळल्यानंतर त्याच्याशीच ऐक्य होतं. हा शेवटचा एंड आहे, पूर्ण म्हणजे शेवट आहे त्या सगळ्याचा. तेथे नुरे अग्नी नुरे यज्ञ करता, मग तिथे काहीही उरत नाही, तर सगळं ऐक्यभाव होऊन जातो. जेथे यज्ञ करता होतो पूर्ण काम सरे यज्ञ कर्म आपोआप. जेथोनी माघारे फिरे क्रिया जात विचारही जेथ प्रवेशेना. जेथे तर्काचाही पोहोचेना हात होईना जे लिप्त द्वैत दोषे.
त्याच्यामध्ये मग काहीही काढण्यासारखं उरत नाही. तो पूर्णपणे शुद्ध होऊन परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. यज्ञशिष्टामृत भुजो यान्ति ब्रह्म सनातनम नायम लोकोस्त्य यज्ञस्य कुतोन्य कुरु सत्तम. ऐसे स्वयं सिद्ध शुद्ध निर्विशेष जे काही यज्ञशेष राहे ज्ञान तेची ब्रह्मश्रेष्ठ सेविती अपवित्र अहम ब्रह्म मंत्र जपोनिया. उरे जे यज्ञांती ऐसे यज्ञानामृत सेवोनी ते तृप्त जाहले जे त्यासी अमृतत्व लाभले म्हणून अनायासे जाण ब्रह्मप्राप्ती. जया जन्मोनिया संयमाग्नी सेवा घडेना पांडवा कदा काळी तेवी जे का योग यागन करीती वरी ना विरक्ती तया लागी. पार्था नाही नीट जयाचे अहिक काय पारत्रिक सांगू त्यांचे. अशा पद्धतीनं जेव्हा यज्ञ होतात सारे ऐसे स्वयंसिद्ध शुद्ध निर्विशेष जे काही यज्ञशेष आहे ज्ञान जे सगळं यज्ञ केल्यानंतर मी आत्ताच सांगितलं की एकच राहतं ज्ञान. ज्याचं ज्ञान ज्ञान म्हणजे कळणं आपल्याला नॉलेज नॉलेज मिळतं ते की ब्रह्म एकच आहे आणि सर्व व्याप्त तोच आहे. हे जेव्हा कळतं तेव्हा अहम ब्रह्म मंत्र जप जप करून मी तेच आहे मी तेच आहे मी तोच आहे मी त्याच्याहून वेगळा नाही असा करत 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 तो ब्रह्मश्रेष्ठ स्वतः पवित्र होऊन जातो. पुरे जे यज्ञांती ऐसे ज्ञानामृत सेवोनी ते तृप्त झाले जे. आणि मग ते तृप्तपणे आपलं जीवन जगत राहतात असा प्रकारचा यज्ञ साकारून त्यांसी अमृतत्व लाभले म्हणून अनायासे जाण ब्रह्मप्राप्ती. आणि अमृत म्हणजे काय इतकी शुद्धी झाली की ते विदेही जनक जसा होता तसे राहता राहताच ब्रह्मप्राप्ती त्यांना होऊन जाते. मग शरीर कर्म का करेना काही फरक नाही पडत. जया जन्मोनिया संयमाग्नी सेवा घडेना पांडवा कदा काळी. आता ज्यांचं घडत नाही अशा प्रकारचं कर्म किंवा यज्ञ त्यांच्याबद्दल बोलला आहे. जया जन्मोनिया संयमाग्नी सेवा घडेना पांडवा कदा काळी तेवी जे का योग यागन करीती वरी ना विरक्ती तया लागी. पार्था नाही नीट जयाचे अहिक काय पारत्रिक सांगू त्यांचे. त्यांची परलोकात काय अवस्था होते अशा लोकांची ज्यांना संयम नाही कशाचा काही कंट्रोल नाही कशावर इंद्रियांवर कंट्रोल नाही योग याग काही माहिती नाही आहुती देणं पता नाहीये विरक्ती तर दूरची दूर राहिली त्याचा काही संबंधच नाहीये कारण आसक्त खूप असतात. आणि अशा लोकांचे जयांचे ऐहिक म्हणजे या लोकातलं जीवन आणि पारत्रिक म्हणजे आपण जे काही कल्पना आहे आपली स्वर्ग म्हणून जी आहे परलोक तिथलं जीवन काय असू शकतं हे मी कसं सांगू तुला. काय त्यांना मिळणार आहे जे इथेच काही करत नाहीत त्यामुळे ना इथे त्यांना सही काही मिळेल आणि ना परलोकात जाऊन काही त्यांचं कल्याण होईल. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विधी तान सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्षसे. असो नाना परी याग हे अनेक सांगितले देख तुझ लागी तयाचे वर्णन वेदा माझी चांग केले असे सांग सविस्तर. वेदामध्ये याचं व्यवस्थित वर्णन केलेलं आहे. कर्मकांडाचा जो पहिला भाग आहे वेद वेद दोन भागांमध्ये आहेत. पहिला पार्ट त्याचा कर्मकांडांमध्ये दिलेला आहे आणि दुसरा वेदांत म्हणतात त्याला जो अध्यात्माकडे आणि परब्रह्माकडे घेऊन जाणारा मार्ग त्याच्यात कथिला आहे तो वेदांत. तर त्या पहिल्या कर्मकांडाच्या पार्ट मध्ये त्यातल्या भागांमध्ये वेदांमधल्या त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे प्रत्येक यज्ञाचा एक्सप्लेनेशन आणि वर्णन उत्तमरित्या केलेलं आहे. परिविस्ताराशी आम्हा काय काज जाणते कर्म जग सकळही ज्ञानता जाणता यज्ञाचे रहस्य हे पार्था पावेना सर्वथा कर्मबंध. जेव्हा असं यज्ञाचं महत्व कळतं यज्ञ म्हणजे अग्नीला समर्पित करणं आहुती देणं आणि अग्नी कोणता स्वतःच्या मध्ये निर्माण करून तो अग्नीमध्ये प्रत्येक गोष्ट टाकत जायची आणि ते समर्पित करायचं अशा ह्याच्यामध्ये केल्यानंतर कर्मबंध कुठल्याही प्रकारचं उरत नाही. श्रेयान द्रव्य मयाद्यज्ञा जाज्ञ यज्ञ परम तप ज्ञान यज्ञ परम तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते.
नानाविध क्रिया सांगितल्या जात, मूळ ते वेदांत असे ज्यांचे. द्रव्य यज्ञ ऐसे तया लागी नाव, देती ते अपूर्व स्वर्ग सुख. परी सूर्यापुढे नक्षत्रांचे तेज, लोपते सहज जैशा रीती. तैसे पार्था जाण ज्ञान यज्ञाहुन, हुन सर्वथा ते गौण द्रव्य यज्ञ. परमात्म सुख निधान लाभावे, अखंड भोगावे समाधान. म्हणून या योगी जे का ज्ञानांजन, बैसले घालून नेत्रांमध्ये नेत्रांमाझी. धावत्या कर्माचे जे का प्राप्यस्थान, नैष्कर्म्याची खाण दाखविजे. आत्मप्राप्तीसाठी भुकेले जे होती, साधने करीती नानाविध. तया साधनांची सरे जेथे वाट, साधक संतुष्ट होती जेथे. पांगुळली जेथे कर्माची प्रवृत्ती, अंध झाली दृष्टी तर्काचीही. जेणे इंद्रियासी स्वभावे साचार, पडला विसर विषयांचा. मनाचेही जेथे गेले मनपण, बोलातेही मौन पडे जेथे. जया माझी ज्ञेय प्रत्यक्ष ते भेटे, जेथे पांग फिटे वैराग्याचा. विवेकाचा सोस तुटोनिया जाय, आत्मप्राप्ती होय अनायासे. अशा पद्धतीने सर्व यज्ञ केले तरी त्यातला मुख्य यज्ञ कोणता, ज्याने फायदा जास्त होतो, पटकन होतो, तो म्हणजे ज्ञान यज्ञ सांगितलेला आहे. द्रव्य म्हणजे काय, की ते द्रव्याची आहुती देणं, त्याच्याने सुद्धा अहंकार वाढण्याची पॉसिबिलिटी असते. आणि म्हणून त्यांनी ज्ञान यज्ञाचा जास्त करून महत्व सांगितलेलं आहे, की सगळ्यात जास्त महत्वाचा आणि फायदा करून देणारा आहे ज्ञान यज्ञ. त्याच्यापेक्षा सगळे गौण आहेत. परमात्म सुख निदान लाभावे, अखंड भोगावे समाधान. ज्ञानाच्या यज्ञानी काय होतं, की तुम्हाला परमज्ञान प्राप्त होऊन डायरेक्ट परमात्म सुख लाभतं आणि समाधान मिळाल्यामुळे अखंड शांतीचा आनंद मिळू शकतो. आणि म्हणून योगी लोक ज्ञान यज्ञ करण्यास जास्त करून पाहतात. कारण ज्ञानांजन घातलं डोळ्यांमध्ये, ज्ञानांजन अंजन घातलं म्हणतो ना आपण, डोळे स्वच्छ होण्यासाठी अंजन घालतात. तसंच आपल्या अंतर नेत्रांना ज्ञानाचं अंजन घातल्यानंतर आपली अंतर्दृष्टी बदलून जाते. अशा पद्धतीचं ते ज्ञानांजन आहे, की जे डोळ्यात घातल्यानंतर अंतर्दृष्टी बदलते आणि जेणेकरून स्वतःकडे आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन योग्यांचा पूर्ण बदलतो. आणि मग धावत्या कर्माचे जे का प्राप्यस्थान, नैष्कर्म्याची खाणं दाखविजे. आणि कर्म मग कसं केलं जातं, निष्कर्माने. ते सतत आतापर्यंत सगळ्या अध्यायात महत्व सांगितलेलं आहे, की निष्काम कर्मयोग, की निष्कामपणे कुठलीही भावना, इच्छा, वासना न ठेवता, अपेक्षा, आशा न ठेवता कर्म करत जाणं, ते निष्काम कर्म. ते केलं जातं जेव्हा ज्ञानांजन डोळ्यामध्ये घातलं जातं. आत्मप्राप्तीसाठी भुके, आपलं सुद्धा हे ज्ञानांजनच आपल्या अंतर्दृष्टीला मिळतं आहे, घातलं जात आहे. की डोळ्यात एकदा अंजन पडलं की मग आपल्याला कळतंय, की अरे नाही, हे आपण नाही केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे, अमुक नाही केलं पाहिजे, अपेक्षा ठेवल्या नाही पाहिजे. किंवा सहज आनंदात प्रत्येक जे परिस्थिती येईल त्याच्यात आनंदी राहायचं. कुठल्याही जास्त अपेक्षेत राहायचं नाही, किंवा अ, आतमध्ये हलचल मचू द्यायची नाही बिलकुलच, की शांत राहण्याकडे जास्त आपला कल असला पाहिजे. आनंद झाला, चांगली गोष्ट घडली म्हणून खूप आनंद, मग दुसऱ्या दिवशी एकदम मायूस, एकदमच नर्वस, असं होऊन जायचं नाही. हे आपल्याला ज्ञानाच्या अंजनानीच प्राप्त होत आहे. ज्ञान ज्ञान मिळाल्यानेच आपल्या डोळ्यांमध्ये घातलंय ते अंजन, त्यामुळे आपली अंतर्दृष्टी बदलायला लागलेली असते किंवा लागलेली आहे. आत्मप्राप्तीसाठी भुकेले जे होती, साधने करे ती नानाविध. तया साधनांची सरे जेथे वाट, साधक संतुष्ट होती जेथे. अशा वेळेला मग जनरली आत्मप्राप्तीसाठी अनेक लोक अनेक रस्ते शोधतात. कोणी तुम्हाला म्हणेल तुम्ही भजनच ऐका, खूप छान वाटतं. कोणी म्हणेल अहो तुम्ही तीर्थस्थानांना भेट द्या, तुम्हाला तीर्थस्थानांचं काय ते हे तीर्थस्थानाला जाऊन तुम्हाला पुण्य प्राप्त होईल असं म्हटलं जातं. किंवा आणखीन कोणी म्हणेल नाही हो, तुम्ही क्रियायोगाचं हे जा, हे अमुक गुरु चांगले आहेत. तर ह्या सगळ्यापेक्षा ज्ञान प्राप्त होऊन त्या अग्नीमध्ये तळकून निघून आपली आत्मोन्नती होणं हे सगळ्यात जास्त फायद्याचं आहे.
आत्मप्राप्तीसाठी अनेक मार्ग आहेत, अनेक साधनं सांगितलेली आहेत, अनेक प्रकार आहेत. तया साधनांची सरे जेथे वाट साधक संतुष्ट होती जेथे पांगुळली जेथे कर्माची प्रवृत्ती अंध झाली दृष्टी तर्काचीही जेणे इंद्रियांशी स्वभावे साचार विसर पडला विषयांचा ज्ञानाचा अग्नी असा आहे की तो असा प्रभाव पाडतो की आपल्या सर्व कर्मेंद्रियांना पांगळं म्हणजे कर्माची प्रवृत्ती म्हणजे इंद्रियांची पांगळं करून टाकतं, त्यांचा जोर कमी करून टाकतात. आणि तर्क जिथे लावत असतो माणूस उगीचच आपले की असं असेल म्हणून तसं असेल, त्या त्या तर्कदृष्टीला सुद्धा अंध करून टाकतं, मग त्याचाही जोर कमी करून टाकतो. जेणे इंद्रियांची स्वभावे साचार पडला विसर विषयांचा विषय सुद्धा सुटून जातात इंद्रियांकडनं, ते ढिले पडतात. आणि मला हेच पाहिजे तेच पाहिजे प्रत्येक इंद्रिय नाचवत राहतं, ते शांत होऊन जातात. आणि मनाचे मन पण हरवून जातं. मनाचं मन पण म्हणजे काय, मनात आपल्या काय असतं, असं जर आपण 1 मिनिट चेअरमध्ये बसलो आणि जर बघितलं आपल्या मनात काय चाललंय, ते इतकं ते माकडासारखे विचार जम्प करतात एकावर 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 एकावर. आणि लक्षात येतं की एक मिनिट स्टार्ट झालं तेव्हा आपण कुठेतरी एका पॉइंटवर असतो आणि मिनिट संपेल तेव्हा अलार्म तो वाजेल, रिमाइंडर, तेव्हा लक्षात येईल की आपण भलतीकडेच गेलेलो असतो. ही आहे मनाची ओळख. मन या पद्धतीनं नाचवतं, पण ते मनाचं मनपणच गायब होतं. म्हणजे काय की निर्विकार होऊन जातं मन, त्याच्यामध्ये कुठलाही विचार येत नाही, कुठलेही विकार राहत नाहीत, कुठलेही थॉट्स प्रोजेक्ट होत नाहीत, काहीही राहत नाही. म्हणजे थॉटलेस माइंड होऊन जातो अशा पद्धतीनं. कारण मुळात अपेक्षा नाही, आशा नाही, प्लॅनिंग नाही, तुम्ही फ्लो मध्ये जगता. मग तिथे असताना आपल्याला काहीच जरूरत लागत नाही की विचार येतील, प्लॅनिंग होईल, कारण हे सगळं ह्या सगळ्या प्रोसेसमुळे होत असतं. पण तिथे फ्लो मध्ये जगण्याची सवय लागल्यामुळे मनाचं मन पण हरवून जातं. बोलतेही मौन पडे जेथे, तिथे बोलण्यासारखं काही उपयोगात राहतच नाही. म्हणजे जया माझी ज्ञेय प्रत्यक्ष ते भेटे जेथे पांग पिटे वैराग्याचा विवेकाची सोस तुटोनिया जाय आत्मप्राप्ती होय अनायासे. तिथे काही करावं वाटत नाही, कारण ऑलरेडी थॉटलेस मन होणं हेच उत्तम लक्षण आहे त्याचं. की काही प्लॅनिंग नाही, काही नाही, आत्ताच उन्नती झाली पाहिजे या जन्मातच, काय म्हणतात ना, या जन्मातच तुम्हाला सगळं मिळालं पाहिजे असंही काही नाही, कारण सत्य कळल्यानंतर काय हा जन्म आणि काय पुढचा जन्म. त्यामुळे काही खटाटोप उरत नाही तिथे. आत्मप्राप्ती अशीच सहज होऊन गेल्यासारखी अवस्था असते. तद्विधी प्रणिपातेन प्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानी नस्तत्व दर्शिनः. बरवे ते ज्ञान प्राप्त व्हावे ऐसी उत्कंठा मानसी असे जरी तरी सर्व भावे भजावे संतांसी माहेर ज्ञानासी होती जे का. हे सगळं जरी आपल्याला ज्ञान हवं असं वाटत असलं तरी त्यांनी म्हणलंय संतांची पूजा करायला विसरू नका. संतांना, त्यांना माना, त्यांना रिस्पेक्ट द्या, त्यांच्या गोष्टी ऐका, त्यांना त्यांचं विचार काय आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. तेथे सेवा हातची दारवंठा जाणं करावा स्वाधीन दास्य भावे. सेवा कशी असावी, दास्य भावनेने असावी, म्हणजे सेवक रूपाने केलेली असावी, ना की कुठल्या अपेक्षेनी आणि ह्यानी. सेवा वृत्तीनं. दास्य भाव म्हणजे हनुमंताचा होता दास्य भाव. हनुमान कसा कुठल्याही अपेक्षेने रामाची सेवा सीतेची सेवा करत नव्हता. तो काय म्हणतो आपण, शरणागत अवस्थेमध्ये तो होता. तर त्यामुळे तशा पद्धतीनं त्यांच्या उंबरठ्यावर, दारवंठा म्हणजे उंबरठा, सेवा करण्यासाठी जावं. हा मी आता यांचं करीन तर मग मला पुण्य मिळेल, पुण्य मिळेल हा विचार आलाच नाही पाहिजे. पुण्य मिळण्यासाठी पाप आणि पुण्यांना तर आता ते कॉन्सेप्ट बांधून ठेवूनच दिला पाहिजे. कारण खूप चुकीच्या पद्धतीनं लोक इतकं वेड्यासारखं बडबडत असतात आणि करत असतात गोष्टी की काही अक्षरशः कसं तरीच व्हायला लागतं. असं काही विचार कोणाचे ऐकले की पाप जमलं पुण्य जमलं, यांनी पुण्य होतं त्यांनी पुण्य होतं. तर
बेसिकली अपेक्षा न ठेवता तिथे दास्य भावनेनी जा आणि सेवा करा. ह्यांचं हे केल्याने मला अमुक फळ मिळेल असं अजिबात तिथे काही ठेवायचं नाही. आणि सेवा कशी, तन मन जीवे चरणी लागावे, दास्य ते करावे नम्रपणे. नम्रपणाने समर्पित, पूर्ण तन मन आणि जीव, म्हणजे शरीर, आपले अंतरस्थिती आणि आपल्या आत्म्यापासनं, इनकार्नेटेड सोल, जीव म्हणजे जो शरीर धारण केलेला जो सोल एनर्जी आहे, ती ती पूर्णपणे चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या सेवा करावी. विचारता त्यासी मग अपेक्षित, त्याची कृपावंत सांगतील. पार्था गुरुवाक्य पडता श्रवणी, अखंड उन्मनी आत्मबोधे. गुरु जेव्हा भेटतील तेव्हा काय करावं, संत भेटतील तेव्हा काय करावं, हे सांगितलेलं आहे की विचारिता त्यासी मग अपेक्षित. अपेक्षित म्हणजे जे तुम्हाला हवं असलेलं तुम्हाला आपोआपच ते कृपा करतील, कारण तुम्ही कुठली अपेक्षा न ठेवता. कारण संतांना सगळं दिसतं, त्यांना तुमचं पूर्वजन्म दिसतात, त्यांना तुमचं पुढचं भविष्य दिसतं, त्यांना तुमच्या सोलची स्थिती कळते की सोल काय, आत्मा काय स्थितीत आहे, या इन्कारनेशन मध्ये, या जन्मामध्ये काय स्थितीला प्राप्त झालेला आहे आणि काय त्याचा जर्नी आहे पुढचा, आणि आत्ता त्याला काय दिलं पाहिजे हे सुद्धा संतांना कळतं. त्यांच्या डोळ्यात बघितलं की आपल्याला कळतं की ते आपल्याबद्दल कुठे पाहतायत, आपल्या कुठल्या पार्टला पाहतायत. पार्ट म्हणजे नॉट बॉडी पार्ट, आपल्या सोलला, सोलच्या डेव्हलपमेंटला ते नुसते डोळ्यांनी बघत असतात. त्यांना ते सगळं दिसतं आणि त्याप्रमाणे मग ते आपल्याला साधना देतात. ते त्यांनी म्हटलं इथे, विचारिता त्यासी मग अपेक्षित, त्याची कृपावंत सांगतील. पार्था गुरुवाक्य पडता, गुरुवाक्य म्हणजे जे दीक्षा दिली जाते, मंत्र दीक्षा दिली जाते, ती प्रत्येकाला मंत्र दीक्षा जी तुमच्या कानामध्ये गुरु बोलतील, जे काही तुम्हाला उपदेश, जरुरी नाही प्रत्येकाला दीक्षाच मिळेल. कोणी कोणी काहीतरी ना सांगून टाकतं की अमुक अमुक करा. आता इथल्या ह्याच्यासाठी ना मी एक उदाहरण देते. म्हणजे 2017 मध्ये मी नोएडाला होते तेव्हा मला पुढच्या प्रवासासाठी गुरु, म्हणजे माझे गुरु 2015 मध्ये त्यांनी देह ठेवला. पण त्याच्यानंतर 2017ला ऍक्च्युली माझी पुन्हा जर्नी स्टार्ट झाली. आणि तेव्हा मला प्रचंड गुरूंची आवश्यकता होती. म्हणजे मी सांगायला लागले दत्तप्रभूंना की मला आता प्रॉपर गायडन्स देणार, मला मार्ग द्या, मला आता पुढचं करायची ध्यास लागलेला आहे आणि मला काही सुचत नाहीये. तर अशा ह्याच्यामध्ये गुरु हवे प्रचंड ध्यास, सकाळ दुपार संध्याकाळ 24 तास तेच चालू होतं. आणि त्या ह्याच्यामध्ये मला एका, जसं इथे वर्णन आहे संत, तशा एका संतांची, संत म्हणजे तसे संत नाही जसे आपण आपल्या डोक्यामध्ये संत अशी भावना असते. आता त्याचा कॉन्सेप्ट बदललाय आणि त्याला योगी असं म्हणू आपण. तर योगीराज म्हणूनच एका व्यक्तीशी आपले मराठी ब्राह्मण तुळजापूरचे ओरिजिनल असलेले, मला त्यांची भेट घडली. आता ती सुद्धा कशी, तर माझे जे गुरु आहेत जनार्दन स्वामी केर, त्यांचे शिष्य बंगलोरमध्ये आहेत. तिनं मला त्या योगीराजांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला. मला म्हणाली कदाचित तुला इथून काहीतरी आन्सर मिळेल, तू जाऊन त्यांना भेट. पण आता त्यांना भेटायचं तर ती म्हणली तू पहिले मेसेज टाक त्यांच्या नंबरवर आणि मग तू हे कर, म्हणजे मग ते बघ काय म्हणतात आणि मग त्याच्याप्रमाणे तू ठरव. मी तुला आपला नंबर देते, बाकी तुझं तू बघ. त्या नंबरवर मी व्हॉट्सअपवर माझी इंट्रोडक्शन, कुठून नंबर मिळाला ते, आणि मला भेटायचंय, हे सगळं मी त्यांना मेसेज पाठवला. जवळजवळ 4-5 दिवस झाले त्यांचा काहीच रिप्लाय नाही आला. मग मी परत तिला फोन केला, तिला म्हणलं मला तर काही आलं नाही. तर तिनं एक वेगळंच वाक्य बोलली. ती ती म्हणाली की हो का, मग कदाचित मग कॉस्मिक कनेक्शन नसेल ना, तर ते भेटत नाहीत. कॉस्मिक कनेक्शन जर त्यांना प्रत्येक एखाद्या म्हणजे येणाऱ्या सोलशी जर असेल तरच ते भेटतात. आता कॉस्मिक कनेक्शन म्हणजे काय, तर पूर्वजन्मामध्ये काहीतरी त्यांच्याशी संबंध आलेला पाहिजे, कुठेतरी त्यांची तार जुळलेली पाहिजे त्या व्यक्तीशी, किंवा त्यांचा काहीतरी रोल आहे बाबा, तरच ते भेटतात. म्हणजे त्यांचा माझ्या लाईफमध्ये काही रोल असेल, काही त्यांना काम असेल त्यांना दिलेलं, तर ते भेटतील. अर्थात अदरवाईज ते भेटणार नाहीत.
तर मी थोडीशी नर्वस झाले. मी म्हणलं अरे बापरे, म्हणलं आपलं आता कॉस्मिक कनेक्शन आहे की नाही माहिती नाही आहे योगीराजांची. असा मी विचार करत होते आणि तेवढ्यातच मला 1-1.5 तासामध्ये त्यांच्याकडनं रिप्लाय आला आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही या, भेटू आपण. आणि अमुक अमुक ठिकाणी ऋषिकेशला होते ते. त्यांची जागा होती कुंजादेवी. कुंजादेवी ऋषिकेशला शक्तिपीठ आहे. तिथे सतीचं हृदय छातीचा भाग पडला होता. सतीचे भाग पडले ना तिथे, तिथे शक्तिपीठ बनली आहेत. तर तिचा तो पार्ट तिथे पडला, तर ती कुंजादेवीचं तिथे शक्तिपीठ आहे ऋषिकेशला. ऋषिकेश पासून थोड्या अंतरावर आहे, डोंगरावर असं. तर तिथे ते राहत होते. मी त्यांना दिलेलं होतं असे संत म्हणून त्यांना दिलेली ती जागा, आणि तिथे ते साधना करत होते. एकटेच राहत होते. योगी आहेत ते आणि संन्यासी आहेत. तर त्यांनी असं म्हटल्या बरोबर आम्ही प्लॅन केला जर्नी आणि आम्ही गेलो ऋषिकेशला. आता भेटल्यानंतर जसं इथे त्यांनी म्हटलंय पार्था गुरुवाक्य पडता श्रवणी अखंड उन्मनी आत्मबोधे. तर मी पण अपेक्षेने गेले होते. अपेक्षेने अशा की मला इथे काहीतरी आन्सर मिळेल. आन्सर म्हणजे काहीतरी मार्गदर्शन, आन्सर म्हणजे मार्गदर्शन. इथून आता अर्थातच त्यांची योजना झाली आहे म्हणजे काहीतरी असेल. तर पूर्ण दिवस म्हणजे आम्ही ते म्हणले मंदिरात दर्शन घेऊन या, तोपर्यंत स्वयंपाक तयार होईल. ते स्वतः स्वयंपाक करत होते. त्यांनी छान सगळा आमटी, भात आणि सॅलड वगैरे असं छान सात्विक अन्न बनवलं होतं. आणि दर्शन घेऊन आलो. त्यांनी पूर्ण मला विचारलं तुझं काय आहे काय नाही. तर सगळं मी माझं लहानपणापासूनची बॅकग्राऊंड सांगितली. आणि बर बर करून ऐकत होते. आर्या पण होती छोटीशी तिथे. तर सगळ्या गप्पा वगैरे झाल्या आणि निघताना फक्त ते एक वाक्य बोलले. म्हणजे मला काहीच कळलं नाही. म्हणजे मी अखंड विचार करत होते की आपण इथनं काय घेऊन जाणार आहोत, आपण इथे कशासाठी आलो आहोत, असं सतत माझ्या डोक्यात चालू होतं. तर सगळं आणि त्यांना कळत होतं कारण ते फक्त न्याहाळत होते मला, बाकी काही करत नव्हते. म्हणजे मी आता म्हंटल ना, ते सगळं त्यांना दिसत असतं, त्यांना गायडन्स येत असतो. आणि ते नुसतं बघत होते मला अगदी शांत डोळ्यांनी. ते पूर्ण दिवसभर ते मला, रणजितला आणि आर्याला बघत होते आणि गप्पा मारत होते आमच्याशी. तर निघताना ते म्हणाले की तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान तुम्हाला करायचं. एवढं फक्त वाक्य त्यांनी माझ्या असं पदरात टाकले, 3 शब्द. आणि मी निघाले. आता निघाल्यानंतर माझ्या आज लक्षात येते की त्यांनी अख्ख्या पुढच्या बऱ्याच इयर्सचा गायडन्स मला त्या एका वाक्यात त्यांनी मला दिला. आणि मग माझा जर्नी तिथनं एकदम ड्रास्टिकली चेंज झाला. म्हणजे अशी मी इकडे चालले होते पश्चिमेला, आणि ती पटकन त्यांनी जसं काही माझं तोंड इकडनं इकडे वळवावं आणि मी पूर्वेकडे चालायला लागले. अक्षरशः तिथून घरी आले आणि माझा एकदम यू टर्न असा मी मारला की प्राणिक हिलिंग मध्ये टपकन येऊन पडले आणि पुढचा प्रोग्रेस सुरू झाला. तर असे संत आपल्याला भेटतात आजही जेव्हा आपण मार्गावर असतो. तर ह्या पद्धतीनं म्हणजे त्यांनी जे, तुम्ही जेव्हा दास्य बनून त्यांच्या चरणाशी जाता की आम्ही पूर्ण शरणागत आहे आणि तुम्ही जो मार्ग सांगाल, तुम्ही जे द्याल, तुम्ही जो प्रसाद द्याल, तो मी ग्रहण करेन, जे असेल ते. असं नम्रपणे जेव्हा आपण त्यांच्या समर्पित होतो तेव्हा नक्की गुरुवाक्य कानात पडतं आणि आपल्याला आत्मबोध प्राप्त होतो. आणि म्हणून ना, आणखीन एक मी सांगेन की ओपन राहायचं कायम माइंडनी. माणसं खूप असं हे करतात, रिजिड राहतात की इकडनं हे नाही, याचं हे नाही, त्याची ती पद्धत, त्याची ती पद्धत. फ्लो मध्ये राहायचं. पाणी ठरवतं का कुठल्या गड्ड्यात जायचं आणि कुठल्या गड्ड्यात नाही. तो असं ते वाहत येतं, जिथे जाईल तिथे जाईल, तिथे नाही जाणार जाणार नाही. म्हणजे काहीच त्याच्यावर कंट्रोल नाहीये. अगदी असं जीवन जगलं पाहिजे तर खूप मिळतं. अक्षरशः भरभरून मिळतं, सगळ्या सगळ्या संतांकडनं मिळतं. म्हणजे प्रत्येक जण आपल्यावर असा अंतरावर डोक्यावर हात ठेवायला उभा राहतो आणि तो हात ठेवतात तिथे त्यांचा रोल संपतो. त्यानंतर मी सांगते की तिथून आल्यानंतर त्या योगीराजांना मी खूप कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, काही मेसेजेस पाठवले, ते असे गायब झाल्यासारखे. ते पुन्हा काही मला ना त्यांचा मेसेज आला ना त्यांच्याशी बोलणं भेटणं होईल. माहिती नाही कधीही ते भेटणार नाही तसंच वाटतं आता. माहितीये मला की ते तुळजाभवानीच्या इथे मंदिराच्या इथे कुठेतरी त्यांचं गाव घर वगैरे आहे असं त्यांनी सांगितलं होतं. तर तिथे असतील ते.
तर त्यांनी हिमालयात खूप हे केलेली आहे, साधना केलेली आहे आणि ते संन्यासी आहेत. तर पण मला माहिती आहे की भेट नाही होणार त्यांची. तर या पद्धतीनं असे भेटत जातात, आपल्याला आशीर्वाद देतात. कधी कधी व्यक्ती भेटत नाही, पण ती शक्ती जरूर भेटते. त्याचं दुसरं उदाहरण म्हणजे की आम्ही जेव्हा नैनिताल ट्रिपला गेलो होतो, नैनितालला गेलो तर तो एक तिथे एक ते हे आहे, काय म्हणतो आपण, प्राणी संग्रहालय. तर ते असं ना डोंगराव असं उंच आहे वर. तर सुरुवातीला आम्ही चढलो चढलो, पण ते खूपच जास्त उंच होतं. तर ते मला ना छातीत असं सवय नसल्यामुळे मला दम लागायला लागला. आणि मला काही ते प्राणी बिणी बघण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. तर त्यामुळे आता नैनिताल सारखी प्लेस ही फक्त फिरण्यासाठी लोक जातात. तिथे काही कुठलं देवाचं स्थान किंवा कुठलं मंदिर, नैनादेवी एक टेम्पल आहे, पण ते पण व्हिजिटर्स साठी असं असल्यासारखं आहे. ट्रिपची प्लेस आहे ती, एन्जॉयमेंटची प्लेस आहे. तिथे कुठलंही आध्यात्मिक स्थान वगैरे काही म्हणजे कोणीही विचार करून जात नाही, आणि तिथे आहे पण नाही नैनिताल मध्ये. तर त्यामुळे मला काही ते प्राणी विणी बघण्यात मजा म्हणजे इंटरेस्ट नव्हता. आर्याला छोटी होती, खूप छोटी होती ती, म्हणजे अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर नैनितालला मी याला म्हणलं तू जा, तिला प्राणी दाखवून ये, मी इथे बसते म्हणलं, मला काही आता चढवत नाही, मला वर जाण्यात पण काही इंटरेस्ट नाहीये. तर तुम्ही दोघं जा. आणि माझे दीर आणि त्यांचा मुलगा ते लोक पण नेमके तिथे आलेले होते, त्यामुळे ती पण कंपनी होती. तर मी म्हणलं मी इथे बसते, तिथे ना असं एक बाकडं टाकलेलं होतं, आणि मी बसले, आपली पिशवी माझी बॅग पर्स घेऊन मी बसले. आणि माझ्या बाजूला एक ना वृद्ध बाई बसली होती. तिच्या हातात पण अशी बॅग होती. खूप अशी तेजस्वी चेहरा होता तिचा. आणि ती त्या साईडला बसली होती कॉर्नरला, आणि मी इकडे बसले होते. आणि असं मोठा लांब बेंच होता, आणि वर असं त्याच्या शेड होती पत्र्याची, ते ऊन लागू नये म्हणून. आणि मी बसले बसले बराच वेळ, मी सगळे बघत होते बरं का. आम्ही साधारण उशिरा उशिरा म्हणजे 4-4:30ला आम्ही तिथे पोहोचलेलो होतो. तर त्या झूचं टायमिंग होतं काहीतरी 5 वाजता ते बंद होणार, म्हणजे त्या नवीन एंट्री नाही होणार. मग जे गेलेत ते बघतील वरनं आणि मग खाली येतील, असं होतं तिथे. आणि तिथून मग ऑटो पुन्हा खाली बाहेर नैनितालच्या रोडवर जायला पुन्हा तिथे ग्रुपनी ऑटो करावी लागायची, आणि मग पुढे जायचं. तर ह्या पद्धतीनं तर मी बघत होते कोण 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 गेलं. तर मला ती बाई माझ्या आधी बसली होती. आणि जे काही लोक गेले ते तरुणच होते, नवरा बायको किंवा मित्र मित्र म्हणा असे. तर कोण कोण वर गेले ते मी अगदी व्यवस्थितपणे ऑब्झर्व केलेलं होतं, की कोण लोक वर गेलेत. आर्या आणि रणजितच्या आणि त्या आमच्या लोकांच्या पाठीमागनं किती लोक गेलेत. तर त्या बाई बसल्या बसल्या, मग असं तर काही पहिले मी बोलले नाही, त्याच्यानंतर जेव्हा बोलले तर काय कसे कुठून, तर म्हणे गुजरात वरनं आले वगैरे असं तिने सांगितलं. तर एकदम ना धपकन वर आवाज यायला लागला वरच्या त्या पत्र्यावर. तर मला म्हणली बंदर है, असं म्हणाली. तर मी आपली घाबरले, म्हणलं बापरे बंदर आले म्हणजे वरच आले छतावर त्या पत्र्यावर. म्हणजे मी आपली अशी पर्स घट्ट पकडून की म्हणलं पळायचं, जर एखादं माकड एकदम, कारण तिथले असे हेल्दी मंकीज असतात, त्यामुळे मला भीती वाटायला लागली. तर ती माझ्याकडे अशी बघत होती आणि मला म्हणाली डरो मत बंदर है. ती आपलं ते एकच बंदर है, बंदर है असं म्हणत होती. तर मी म्हणलं बंदर आहे, माझ्या मनात आलं एकदा विचार, की म्हणलं बंदर आहे तर पण काहीतरी तर दिसेल त्याचं, एक बंदर असेल दोन, तर दुसरी 4-5 तर साईडला कुठेतरी दिसतील. पण अजिबात नाही, ना त्याचं शेपूट दिसलं, ना त्याचं पाय दिसला, ना काही दिसलं, ना आवाज आला, नुसतं धप धप असं 2-4दा झालं. आणि ती बाई आपली म्हणत होती बंदर आहे बंदर आहे. त्याच्यानंतर ती मला म्हणाली की हनुमान हट्टी गए हो क्या?" तर मी म्हंटल की नहीं, वो कहाँ पर है, हमने तो सुना नहीं. तो म्हणे नहीं, नैनीताल में तो नहीं है, नैनीताल से थोड़ा दूर है, आगे है बहुत जाके. तो म्हणे हो आओ वहां पे. तर मी म्हटलं हा ठीक आहे जाएंगे. तर त्याच्यानंतर 5:30-6 वाजता हे लोक खाली आले बरं का. खाली आले तर त्या बाईचं कोणीच आलं नाही, त्या आपल्या बसल्या होत्या. आणि मी मी आर्याला म्हणलं नमस्कार कर आंटींना. तर तिने नमस्कार केला. आणि आम्ही निघालो. तर मला थोडी काळजी वाटली, कारण अंधार पडत आला होता. जसं 6 वाजल्यानंतर तिकडे म्हणजे हिमालय म्हणजे माउंटेन्स मध्ये पटकन अंधार होतो. मला त्यांची काळजी वाटायला लागली, कारण त्या इतका वेळ 1-1.5 तास माझ्या बाजूला बसल्यात, आणि अशा वृद्ध बाईला वर मंकी आहेत आणि काय ती काय काय सांगतेय. तर म्हणलं असं कसं सोडून जायचं. तर मी त्यांना म्हंटल की
पहिले विचारलं होतं त्यांना कोणाबरोबर आला, तर ती बाईनी मला सांगितलं माझी मुलगा सुनाई बरोबर मी आलेली आहे. तर मुलगा सुनाई बरोबर आलेली आहे. मी म्हणलं बरं ठीक है, म्हणे वो गए मैं यहाँ बैठी हूँ. आणि मग मी त्यांना म्हणलं आप अभी तक यहाँ अकेले, अब कैसे, ऊपर से तो लोग काफी सारे निकल गए, म्हणलं ये लोग भी आ गए. तर मला म्हणलं नाही नाही कोई नाही, आप जाओ आप जाओ. मग हा मला म्हणला तू उगीच भानगडीत नको पडू कोणाच्या, चल म्हणे आपण जाऊया. तर आम्ही त्या उतारावरनं पूर्ण खाली आलो. तिथे आल्यानंतर ऑटोज मध्ये, अशा त्या मोठ्या ऑटोज असतात नैनितालमध्ये, त्याच्यात बसायला रांग लागलेली होती. त्यामुळे आमचा नंबर येईपर्यंत पुढे आणखीन जवळजवळ अर्धा पाऊण तास आम्ही तिथेच होतो. माझी नजर आपली त्या वाटेकडे लागली होती की आता तरी ही बाई खाली येईल, मग ही म्हणजे मला बघायला मिळेल बाबा कोण आहे, कोणाबरोबर होती. कारण मला काही डोक्यातनं गेलं नाही की या म्हातारी बाई ही वर आहे. तर पूर्ण सगळी लोक निघून गेली, ती बाई काही खाली आली नाही. मग ऑटोत बसल्यावर मी आर्याला म्हणलं, आर्या किती लोक होती वर तुम्ही? म्हणे आई कोणीच नाही, एक अंकल होते, त्यांच्या खांद्यावर एक छोटा मुलगा होता, आणि एक दोन चार मुलं मुलं अशी होती, एक 5-10 जण असतील म्हणे, बाकी कोणी नव्हतं तिथे. म्हटलं कमाल आहे, म्हणजे हे कसं काय शक्य आहे, म्हणजे ती बाई माता एकटीच राहिली. आम्ही निघून आलो ऑटो मधनं बसून. आणि रात्री जवळजवळ मध्यरात्री मला झोपेतनं जाग आली, आणि मी उठून रणजितला म्हणलं, रणजित ती बाई नॉर्मल नव्हती, तिचा तेजस्वी चेहरा होता. मला उद्याच्या उद्या हनुमान हट्टीला जायचंय, मला बाकी प्लॅनिंग काही माहिती नाही. तिनं काहीतरी त्या प्लेसचं वर्णन केलेलं आहे. तर गंमत अशी सांगते, ते हनुमान हट्टी म्हणजे अ, नील करो निम करोली बाबांचं स्थान आहे. निम करोली बाबा हे हनुमंताचं प्रत्यक्ष रूप मानलं जातं, आणि त्यांची देहयष्टी पण हनुमानासारखीच प्रचंड होती. अत्यंत हेल्दी आणि असे हेवी वेट अशी संत होते ते. आणि निम करोली बाबा, इंटरनेटवर सर्च करू शकता, त्यांचा तिथे आश्रम आहे नैनितालच्या पुढे डोंगरामध्ये, हिमाचलमध्ये. आणि ते तिथे त्यांचं खूप कार्य झालेलं आहे. तर तिथे दर्शनाला पाठवायचं होतं, म्हणून ती शक्ती कोणीतरी तिथे आली होती आणि भेटली होती. तर मला सगळा एवढा खटाटोप सांगण्याचा हाच आहे की कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने संत आपल्यावर कृपा करतात, कधी प्रत्यक्ष भेटून, कधी अनपेक्षितरित्या भेटून, किंवा न दिसता इनविजिबल फॉर्म मध्ये तुमच्यावर कृपा करतात, आणि तुम्हाला मार्गदर्शन करून जातात ते. तर ह्या पद्धतीनं आपल्याला कुठल्याही प्रकारे संतांचं गुरुवाक्य मिळू शकतं, जेणेकरून आत्मबोध आणि आत्मउन्नतीकडे आपली पावलं पुढे 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 पुढे, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप आपण क्रॉस करत जाऊ. अशा पद्धतीने आपण आता ह्या 35व्या श्लोकाला पुढच्या वेळेस सुरू करू. मंगळवारी आपण इथे थांबू. काही डिस्कस करायचं असेल तर